आम्ही शुभाचे मावळे। प्रकरण 64 सुरत शहरात आणि शहराच्या बाहेर। सुरत येथील धावपळ चालूच होती। जेवढे काही बांधून घेता येईल तेवढे घेऊन लोक बायका पोरांसह पळत होते। तरीही अद्याप सुरतेत निम्म्याहून जास्त लोक होतेच। शिवाजीची निव्वळ दमदाटी आहे। तो डोंगऱ्या उंदीर काय करतो? सुरत शहरापासून दंड पाहिजे म्हणे याला दंड। कोणता दंड पाहिजे याला? सुरतेला हात लावणे म्हणजे काय एखाद्याची बोटे तोडण्या इतके किंवा एखाद्याचे पोट फाडण्या इतके सोपे आहे काय? ती भेकड दगाबाजी इतर खानांपुढे, इनायत खानापुढे नाही चालणार हे। इनायत खान अजूनही असेच समजत होता। त्याने लगेच आपला वकील महाराजांकडे पाठविला। महाराजांची थट्टा करणारा उर्मट जवाब त्याने वकिलाबरोबर रवाना केला। सकाळीच महाराज पुढच्या चालीकरिता तयार झाले। इनायत खानाचा काहीच निरोप आला नाही। अखेर महाराजांनी फौजेसह सुरतेकडे कूच केले। एवढ्यात इनायत खानाचा वकील आला। या वकिलाने महाराजांना इनायत खानाने सांगून पाठविलेला उर्मट सवाल सुनावला की आपणास आमच्याकडून दंड हवा काय? बोला, कोणता दंड करू? हा उर्मट जवाब ऐकताच महाराजांनी त्या वकिलाला गिरफ्तार केले व चिडून सुरतेकडे चाल केली। उधाण्याहून शिवाजी सुरतेकडे पुढे पुढे येत असल्याची खबर सुरतेत उठली। मोठी थोरली फौज घेऊन तो येत आहे व सुरत लुटणार ही बातमी पसरली। आणि मग सुरतेत न भूतो न भविष्यती गोंधळ उडाला। भयंकर पळापळ सुरू झाली। अनेकांना अद्याप आपल्या दणकट वाड्यांचा विश्वास वाटत होता। घरच्या धनाची माया सुटत नव्हती। पळून जाववत नव्हते। त्या लोकांनी धडाधड दरवाजे, माड्या, खिडक्या बंद केल्या। आतून आडसर घातले, वाटा बंद केल्या आणि ते आतल्या आत खुदाचे वा देवाचे नाव घेत बसले। इनायत खानाने व शहरातील श्रीमंतांनी पैसा खर्चून जर अगदी सुरुवातीलाच बाहेरून सैन्य आणवले असते तर ते सुरतेचे थोडेफार काही तरी संरक्षण करू शकले असते। परंतु घमेंड हा पदार्थ दारू आणि अफूपेक्षाही अंमली आहे। श्रीमंतीच्या घमेंडीत व्यापारी वावरत होते। इनायत खान कशाची घमेंड धरीत होता कोण जाणे। त्याच्यापाशी ना शौर्य, ना अक्कल, ना फौज। पोकळ घमेंड म्हणतात ती हीच मूर्तिमंत। महाराज आता मात्र सुरतेकडे दौडत निघाले। यावेळी सकाळचे 9 वाजले होते। इनायत खानाने शहराच्या रक्षणाची काहीही व्यवस्था केली नव्हती। शिवाजी आपल्या धारिष्ठवान खलित्यानेच पळून जाईल अशी खानाची समज होती। पण शिवाजीने आपल्या वकिलालाच कैद केले असून तो स्वतः फौजेसह सुरतेवर येतोय हे खानाला समजताच खानाची अकस्मात घाबरगुंडी उडाली। धैर्याचा बुरुज एकदमच कोसळला। सारे बडे व्यापारी आपल्याला बचावण्याकरिता त्याची मनधरणी पायधरणी करू लागले। तेव्हा खान गोंधळला। शिवाजी महाराज सुरतेपासून अगदी एका हाकेवर येऊन पोचल्यामुळे शहरात अक्षरशः हल्लकल्लोळ उडाला होता। खानाभोवती व्यापाऱ्यांचा केविलवाना लकडा लागला होता। वाटेल तेवढे पैसे देतो पण आम्हाला वाचवा असे ते म्हणत होते। तेव्हा त्या नादान सुभेदाराने मोठमोठ्या रकमांची आश्वासने घेऊन सुरतेच्या किल्ल्यात बायका पोरांसह आश्रय देण्याचे त्यांना वचन दिले। केवढी कर्तव्य दक्षता! व्यापारी आपल्या बायका पोरांसह व शक्य तेवढ्या संपत्तीसह किल्ल्याच्या दरवाजापाशी जमा झाले। इतरही हजारो लोक किल्ल्याच्या दरवाजापुढे गोळा झाले। एवढ्यात सुभेदार आपल्या 1000 शूर घोडेस्वारांसह भर शहरातून दौडत दौडत किल्ल्यापाशी आला।
लाच देणाऱ्या व्यापाऱ्यांनाच फक्त त्याने आत घेतले व किल्ल्याचे दरवाजे बंद करून टाकले. अबिसिनियाचा राजकीय वकील किल्ल्याच्या दरवाजापुढे खानाला विनवित होता की मला आत घ्या, पण त्याला घेण्यात आले नाही. तो बिचारा पळत पळत माघारी आपल्या सराईत गेला. किल्ल्यात हाजी कासम, बोहरा वगैरे सर्व होते. इतक्यात इंग्रजांच्या वखारीच्या बाजूने टापांचे खाडखाड आवाज ऐकू येऊ लागले. इंग्रज गोरंदोर जॉर्ज ऑक्झेंडन याने 200 इंग्रज व 50 नेटिव्ह शिपायांचा याच वेळी शहरातून रूट मार्च काढला. 1000 स्वार असलेला सुभेदार शौर्याच्या गप्पा मारता मारता किल्ल्यात पळून गेला होता. 250 लोक असलेला एक गोरा व्यापारी रूट मार्च काढून आपल्या धैर्याचे प्रदर्शन करीत होता. रूट मार्च किल्ल्यावरून परत वखारीकडे गेला. महाराज बऱ्हाणपूर दरवाजाच्या बाहेर येऊन दाखल झाले. यावेळी दुपारचे 11 वाजले होते. शहरात कोणीच तहासाठी येत नाही हे पाहून महाराजांनी आपल्या सरदारास शहरात घुसण्याचा हुकूम दिला. मराठी स्वार शहरात घुसले. शहरातील सर्व रस्ते ओस पडलेले. रस्त्यावर कुत्रेसुद्धा फिरताना दिसत नव्हते. एरवी सदैव गजबजलेले असणारे रस्ते भकास दिसत होते. कागदाचे कपटे आणि गवताच्या काड्या वाऱ्याने उडत होत्या. स्वारांच्या हातात भर दिवसा मशाली ढणढणत होत्या. मराठ्यांच्या टोळ्यांमागून टोळ्या शहरात घुसत होत्या. स्वार एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घराकडे तलवारीने खून करीत होते. शहराच्या मध्यभागी दानादान घाव घालून मराठ्यांनी दरवाजांची कुसे मोडली. धडाधडा आवाज करीत दरवाजे कोसळले. मशाली घेऊन मराठे आत घुसले. आतून किंकाळ्या उठत होत्या. सोन्या मोत्यांच्या थैल्या लोक गोळा करीत होते. सुरतेच्या वेशीबाहेर असलेल्या बागेत महाराजांकरिता एक शामियाना उभारला होता. महाराज शामियान्यात बसले होते. भोवती मावळे मंडळी होतीच. भयंकर दरडावण्या व आसुडाचे तडाखे घराघरापासून ऐकू येत होते. घराच्या श्रीमंत मालकांना मराठे मुकाट्याने धन देण्याबद्दल सांगत होते. नाही, धन संपले एवढेच असे खोटे सांगू लागले की आसुडाचे तडाखे, भाल्यांची टोचणी आणि मशालीचे चटके बसलेच. मग भराभरा जडज वाहिरांचे डबे पुढे येत. तिजोऱ्या धडाधड फुटत होत्या. मराठे थैल्यांच्या थैल्या भरून महाराजांकडे नेत होते. प्रत्येक क्षणाला ढीग चढत होते. मराठ्यांच्या स्वारांच्या तडाख्यात एक गोरा इंग्रज गवसला. त्याचे नाव अँथनी स्मिथ. स्वाली होलकडून हा इंग्रजांच्या वखारीकडे येत असता मराठ्यांनी त्याला पकडला. लगेच त्याला महाराजांकडे नेण्यात आले. सरायातून लोक उतरलेले होते. मराठ्यांनी सरायांवर धाड घातली. पाहुणे मंडळींना साप धुवून काढण्यात आले. त्यातच अबिसिनियाचा वकील सापडला. वास्तविक तो लवकरच दिल्लीला जाणार होता. त्याने नजरानाही खूप मोठा आणला होता. मराठ्यांनी त्याला पकडून महाराजांकडे नेले. तिथे अनेक व्यापाऱ्यांस पकडून आणलेले होते. संपत्तीच्या ठेवी मिळविण्यासाठी त्यांच्यावर सामदंड भेदाचे प्रयोग चालू होते. आसुडांनी बडवण्यापासून तो हात तोडण्यापर्यंत सर्व प्रकार होते. ॲबिसिनियन वकिलाने महाराजास पाहिले. खळाखळ थैल्याच्या थैल्या त्यांच्या पुढे येऊन पडत होत्या. हा राजा औरंगजेबाचा कट्टा शत्रू आहे हे त्या वकिलाने जाणले. त्याने आपणास सराईत परत घेऊन चलण्याची विनंती मराठ्यांना केली. तो सराईत परत आला व एका ठिकाणी ठेवलेला औरंगजेबासाठी हबशी बादशहाने दिलेला खास नजराणा त्याने बरोबर घेतला व तो महाराजांकडे आला. महाराजांच्या पुढे जाऊन त्याने तो नजराणा महाराजांस देऊन टाकला. त्यांची
महाराजांनी ताबडतोब सुटका केली. सुरतेच्या जकात घरात अगणित जकात जमा आलेली दिसली. एका तुकडीने प्रथम जकात घरावर हल्ला चढविला. सारी जकात महाराजांपुढे आली. याच जकात घरापुढे इंग्रजांचा माल पडला होता. त्यात सोने मोती नव्हते, तरी मराठ्यांनी त्याचा फन्ना उडविला. ह्यात कापड, खोबरे, काजू इत्यादी माल असावा. मराठी धाड एका फार मोठ्या घराकडे वळली. इंग्रजांच्या वखारीच्या जवळच हाजी सय्यद बेगचे टोलेजंग घर होते. घरात पैसा खूप होता, माणसे मात्र नव्हती. ती किल्ल्यात जाऊन बसली होती. मराठ्यांनी हाजीच्या घराचा दरवाजा फोडला व घर साफ लुटले. पण मराठे इंग्रजांच्या वाटेला अजिबात गेले नाहीत. लढून ताकद खर्च करण्यापेक्षा दुसरीकडे त्यांना रगड धन लवकर मिळत होते. पण महाराजांनी मात्र खडा टाकून पाहिला. पकडून आणलेल्या अँथनी स्मिथला महाराजांनी आपले स्वार बरोबर देऊन वखारीत धाडले व निरोप दिला की 3 लाख रुपये खंडणी आणून द्या. स्मिथ वखारीत गेला. जॉर्ज ऑक्झेंडनची त्याने भेट घेतली व महाराजांचा निरोप सांगितला. तेव्हा जॉर्जने सांगितले की आम्ही व्यापारी लोक, आमच्यापाशी रोख पैसा नसतो. मागत असाल तर मसाल्याचे पदार्थ देतो. ही इंग्रजांची लबाडी महाराज जाणत होते. पण जर यांचा पैका काढायचं म्हटले तर चिमूटभर पैक्याकरिता माणसे व महत्त्वाचा वेळ खर्चावा लागेल हे महाराजांस दिसत होते. इंग्रजांपाशी 6 तोफा व 250 बंदुका सज्ज होत्या. तीच गोष्ट वलंदेजांची. आपण लढायला आलेलो नाही, पैका न्यायला आलेलो आहोत हे जाणूनच महाराजांनी या गोऱ्या इंग्रजांच्या नादी लागायचं नाही असे आपल्या लोकांस हुकूम दिलेले होते. अँथनी स्मिथला मात्र महाराजांनी सोडले नाही. मराठे आता सबंध शहरभर पसरले होते. किल्ल्याच्या अवतीभवती ते खुशाल हिंडत होते, लूट आणीत होते. खान आत लपून बसला होता. मराठ्यांच्या एका तुकडीने तर किल्ल्यावरच बंदुका आणून हल्ला चढविला. ते माळा लावून तटावर चढले व आतल्या लोकांवर गोळ्या झाडू लागले. खानापुढे नवाच प्रश्न निर्माण झाला. तेव्हा खानाने खालून तोफांचा मारा सुरू केला. मराठे तर तटावरून पळून गेले, पण खानाच्या माराने बाहेरची शहरातील घरे मात्र बरीचशी पडली. हा तोफखाना खानाने रात्रभर चालू ठेवला होता. मराठ्यांना याचा काहीच त्रास झाला नाही. आजच्या दिवसात शहराच्या मध्यभागी थोड्या आगी लागल्या. लूट मात्र खूप मिळाली. अनेकांना कैद करून ठेवलेले होते. महाराजांचे लोक लूट करताना स्त्रियांना, मुलांना, वृद्धांना, फकीरांना, गरिबांना मशिदी, दर्गे, अग्याऱ्या, गायी वगैरेंना अजिबात उपसर्ग लागू देत नव्हते. वलंदेजांचे 2 गोरे इसम फकीराच्या वेशात सबंध शहरभर हिंडले व महाराजांच्या तळावरही जाऊन आले. त्यांना कोणी धक्काही लावला नाही, कारण ते फकीर बनले होते. त्यांनीच नंतर आपल्या वखारीत येऊन लुटीचे वर्णन केले. साऱ्या शहरात मराठे धिंगाणा घालीत होते, परंतु कोणाच्याही धार्मिक वस्तूंना, वास्तूंना किंवा व्यक्तींना ते शिवतही नव्हते. तिकडे लक्षही देत नव्हते. शहरात कॅपुसिन ख्रिश्चनांचे एक मिशनरी केंद्र किंवा मठ होता. मराठे लूट करण्यासाठी या ख्रिश्चनांच्या कॉन्व्हेंटवरून दौडत जात येत होते, परंतु त्यांनी या मिशनला किंवा मिशनऱ्यांना किंचितही त्रास दिला नाही. महाराजांचा तसा सक्त हुकूम होता. पहिल्याच दिवशी दिनांक 6 जानेवारीस या चर्चमधील मुख्य मिशनरी रेव्हरंड फादर ॲम्ब्रॉस हा महाराजांकडे सरळ गेला. महाराजांनीही त्याची भेट घेतली. रेव्हरंड फादरने मोठ्या कळकळीने महाराजांस विनंती केली की सुरतेतील आमच्या गरीब ख्रिश्चनांस आपणाकडून
त्रास न व्हावा, निदान त्यांचा रक्तपात तरी न व्हावा. महाराजांना या फ्रान्सिस मिशनऱ्यांबद्दल फार आदर वाटत होता. महाराजांनी रेव्हरंड फादर ॲम्ब्रॉसला अभय दिले आणि म्हटले, फ्रान्सिस किरिस्ताव पादरी फार चांगले लोक आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची तोशीस हरगिज लागणार नाही. त्यांच्या किरिस्ताव लोकांनाही तोशीस लागणार नाही. आणि महाराजांनी रेव्हरंड फादरच्या विनंतीप्रमाणे त्यांच्या हिफाजतीची सर्व तजवीज केली. ती हकीकत मॉन्सियर डी विथेनो या फ्रेंच समकालिकानेच लिहून ठेवली आहे. बर्नियरनेही या हकीकतीची नोंद आपल्या प्रवासात करून ठेवली आहे. महाराजांनी गोरगरिबांना जसा त्रास दिला नाही, तसाच काही धनाढ्य लोकांनाही मुळीच त्रास दिला नाही. एका श्रीमंत डच दलालाच्या हवेलीला मराठ्यांनी धक्कासुद्धा लावला नाही. स्वतः हा डच धनिक आता जिवंतही नव्हता, फक्त त्याचे बाकीचे कुटुंब होते. परंतु या दलालाने हयात असताना खूपच दानधर्म केला होता. लोकांच्या तो अतिशय उपयोगी पडला होता. तो स्वतः ख्रिश्चन होता, परंतु त्याने मदत करताना कधीही ख्रिश्चन आणि बिन ख्रिश्चन असा भेद केला नव्हता. या त्याच्या थोर सद्गुणावर लुब्ध होऊन महाराजांनी या मृत दलालाचे घर अगदी सुखरूप राखले. महाराज लबाडांचे वैरी होते. हजार मार्गाने धन गोळा करून बेफिकीर परक्या भावनेने जीवन जगणाऱ्या व पैशाच्या पंखाखाली स्वार्थाची अंडी उभविणाऱ्या श्रीमंत लोकांचे वैरी होते. इंग्रजांच्या वखारीत एक नवीनच बातमी येऊन धडकली. सुरतेच्या समुद्रात सुखरूप उभ्या असलेल्या जहाजांची लूट करण्यासाठी शिवाजीची लढाऊ गलबतेही चालून येत आहेत, अशी ही बातमी होती. इंग्रजांची तोंडे अधिकच गोरीमोरी झाली. आता काय करायचे प्रश्नच होता. जॉर्ज ऑक्झेंडनने वखारीचा बंदोबस्त उत्कृष्ट ठेवला होता, पण बंदरातील मालांच्या जहाजाचे काय? अर्थात ही बातमी खोटी ठरली, पण जर खरोखरच असे आरमार चालून आले असते तर मात्र गोऱ्या लोकांची दानादान उडाली असती. महाराजांच्या तळावर गर्दी खूप होती. लोक लूट आणीत होते. थैल्या भरल्या जात होत्या. महाराज कैद्यांकडून पैक्याच्या कबुल्या घेत होते. ते एका बाजूस उंच आसनावर बसले होते. शहाबेगम बागेपासून स्मशानापर्यंत मराठ्यांचा तळ पसरलेला होता, पण सबंध तळावर महाराजांच्या शामियान्याशिवाय एकही तंबू नव्हता. सर्व लोक उघड्यावरच वावरत होते. महाराजांच्या शामियान्याला कणातीही नव्हत्या. महाराजांनी प्रत्येक गोष्ट दक्षतापूर्वक आखली होती. सुरतेच्या भोवताली त्यांनी आपले गुप्तहेर आल्याबरोबर पेरून ठेवले होते. जर मोगलांची फौज येऊ लागली तर कमीत कमी एक दिवस आधी खबर मिळायला पाहिजे म्हणून. पहिल्या लुटीत मोठाच लाभ झालेला होता, पण मराठ्यांना एक मोठेच घबाड एकदम मिळाले. 2 हिंदू व्यापारी 30 पिंपे संपत्ती घेऊन तापी नदीच्या पलीकडे पळून जाण्याची खटपट करीत होते. 30 पिंपे संपत्ती म्हणजे निव्वळ सोने होते. एवढे अवजड धन पलीकडे न्यायचे कसे, हा प्रश्नच त्यांच्यापुढे होता. पण हा प्रश्न ताबडतोब सुटला. मराठी स्वाऱ्यांच्या ते नजरेस पडले. 30 पिंपे सोने महाराजांपुढे येऊन दाखल झाले. आणखी एक गोरा टोपीवाला सापडला. हा युनानचा ग्रीस रहिवासी होता. निकोलस कॅलॅस्ट्रॉ हे त्याचे नाव. महाराजांपुढे त्याला नेण्यात आले. महाराजांनी त्याला वकील म्हणून पुन्हा एकदा इंग्रजांकडे पाठविले, पण इंग्रजांनी मुळीच दाद लागू दिली नाही. अगदी थोडी माणसे असूनही दुर्दैम्य आत्मविश्वास, शिस्त आणि नेत्यावरची निष्ठा जगाला
काय दाखवू शकते याचे ते उदाहरण होते. पण महाराज इंग्रजांना भ्याले अशी ही घमेंड इंग्रज इतिहासकारांनी मारण्याचे कारण नाही. महाराज जर इंग्रजांवर खरोखरच चालून गेले असते तर इंग्रज तासभर तरी टिकले असते की नाही ही शंकाच आहे. महाराजांचा हेतू महाराज साधित होते. राजापूरच्या इंग्रजांची वखार कुदळीने खणून काढून 90,000ची लूट करून अनेक इंग्रजांना 2 वर्ष रायगडाच्या तुरुंगात डांबून ठेवणाऱ्या शिवाजी महाराजांना इंग्रज इतिहासकारांनी ओळखावे. शिवाजी इंग्रजांना भ्याला अशी कल्पना करून घेणे चुकीचे ठरेल. रात्र झाली. मशाली पेटवून मराठे शहरात धुमाकूळ घालीत होते. अहोरात्र लुटीचे काम चालू होते. ढोल ताशे बडवीत शहरभर मराठ्यांचा धुमाकूळ चालू होता. बंदुकांच्या फैरी झाडीत रात्रभर इंग्रज लोक मात्र वखारीच्या रक्षणासाठी जागून पहारा करीत होते. रात्री सुरतेच्या कोतवालाचा भाऊ सुरतेच्या किल्ल्यातून 40 लोकांसह बाहेर पडला आणि इंग्रजांच्या वखारीपाशी आला. त्याने जॉर्जला विनंती केली की आमच्या दिमतीला काही लोक द्या. जॉर्जला ही मदत नाकारणेही अशक्य होते. त्याने थोडेसे, नेमके किती ते समजत नाही, पण लोक दिले. मुळात इंग्रजी वखारीत फक्त 250च लोक होते आणि पुढे या चिमुटभर मदतनीशी त्या भावाने केले काय? काहीही नाही. गुरुवारी 7 जानेवारीच्या सकाळी मराठी टोळ्या नव्या उत्साहाने लुटीस निघाल्या. आज पहिली झडप पडली बहरजी बोहराच्या राजेशाही प्रासादावर. वलंदेजांच्या वखारीजवळ बहरजीचा वाडा होता. मराठे बहरजीच्या वाड्यावर गेले. दरवाजा फोडून ते वाड्यात घुसले. बहरजीची संपत्ती 80 लाख रुपयांची होती. तो कालच किल्ल्यात पळाला होता. मराठ्यांना गडगंज दौलत मिळाली. त्यांना 28 शेर मोती मिळाले. ही लूट चालू असतानाच महाराजांच्या शामियान्यात एक विलक्षण प्रकार घडला. सकाळी 10 वाजता ही गोष्ट घडली. महाराज लुटीच्या शामियान्यात बसले होते. पुढे पडलेल्या लुटीची ढोबळ मानाने निवड चालली होती. कारकून याद्या करीत होते. चांदीच्या वस्तू, सोने, हिरे, मोती व खिचडी अशा थैल्या भरण्यात येत होत्या. नवीन भर आणून टाकणारे मराठे खळ करत थैल्या ओतीत होते. एका बाजूला कैद्यांच्या रांगा उभ्या होत्या. महाराजांच्या शेजारी थोडे मागच्या बाजूस काही मावळे तरवारी खांद्यावर धरून उभे होते. शामियान्याच्या पुढे मराठ्यांची गर्दी होती. धावपळ, आरोळ्या चालूच होत्या. याच वेळी सुरतेच्या किल्ल्याच्या दरवाजाची करकर अशी हालचाल झाली. म्हणजे दरवाजा उघडून सुभेदार सैन्यासह बाहेर येणार होता काय? नाही, तसे काहीही नव्हते. दरवाजा उघडला गेला आणि एक तरुण पुरुष दरबारी वकिलाच्या पोशाखात किल्ल्यातून बाहेर पडला. इनायत खानाने खास आपला वकील महाराजांबरोबर वाटाघाटी करण्यासाठी सोडला. हा तरुण वकील किल्ल्यातून निघाला आणि महाराजांच्या खास तळावर येऊन दाखल झाला. त्याची चौकशी झाली. कोण, कुठले, कोणाला भेटायचे आहे, काय पाहिजे आहे. त्या तरुणाने दरबारी आदबीने सांगितले की सुरतेच्या सुभेदाराने मला वकील म्हणून शिवाजीराजांच्या मुलाखतीस पाठविले आहे. मला त्यांना भेटावयाचे आहे. महाराजांच्या परवानगीने तो वकील आत आला व महाराजांपुढे दाखल झाला. त्यांनी वकिलाची विचारपूस केली. वकील लगेच उत्तरला की इनायत खान सुभेदार यांनी आपणासाठी काही अटी कळविल्या आहेत. या अटी लगेच वकिलाने महाराजांस सांगितल्या. या अटी काय काय होत्या ते समजत नाही, परंतु महाराजांस त्या मुळीच रुचल्या होत्या. शिवाय
अटी घालणारा हा कोण? घालायच्याचा झाल्या तर महाराजांनी अटी घालायच्या. भेकडासारखा लपून बसणारा सुभेदार अटी कळवितो हे पाहून महाराज चिडले आणि म्हणाले, तुमचा मालक स्वतः बायकोसारखा लपून बसला आहे आणि आम्हाला अटी कळवतोय. अटी मान्य करायला आम्ही काय बायका आहोत काय? महाराजांचे उपहासाचे बोलणे ऐकल्यावर तो वकील महाराज से तन्हाई में खबरे अहिमत कहनी है असं म्हणतच झटकन पुढे आला आणि निमिषार्धात त्याने लपवून आणलेली कट्यार काढून एकदम महाराजांवर झडप घातली. त्याच्या कट्टारीचा रोख महाराजांच्या काळजावर होता. त्याने उगारलेली कट्यार महाराजांच्या काळजात घुसणार इतक्यात विजेच्या वेगाने एका मराठ्याच्या तलवारीचा घाव खाडकन त्या वकिलाच्या उगारत्या हातावर बसला आणि तो दगाबाज हात कट्यारी सकट वर उडाला. हेजिबाने भयंकर किंकाळी फोडली. तो इतक्या जोराने महाराजांच्या अंगावर झेप टाकणार होता की त्याचा हात तुटला तरीही तो त्याच्या वेगामुळे महाराजांच्या अंगावर जाऊन आदळला. तुटलेल्या हातातून भळभळा वाहणारे रक्त महाराजांच्या अंगावर पडून ते रक्तमय झाले. महाराज ही हेजिबाच्या आघाताने कलंडून बाजूला जमिनीवर पडले. एका क्षणात सबंध शामियान्यात भयंकर गडबड उडाली. कारकून, शिलेदार, सरदार वगैरे सर्वजण एकदम महाराजांकडे धावले. हेजिबाच्या दगाबाजीमुळे भयंकर क्रोध उसळला. महाराजांच्या भोवती मराठ्यांनी तरवारीचे खडाखड घाव घालून त्याच्या शरीराच्या चिरफाळ्या उडवून टाकल्या. हेजिबाचे प्रेत तुकडे तुकडे होऊन रक्तांत पडले. महाराजांस अजिबात जखम झालेली नव्हती, पण दगाबाज मारेकऱ्याच्या रक्तात ते नाहून निघाले होते. शामियान्यातले मराठे फारच खवळले. त्यांनी तेथे कैद करून आणलेल्या कैद्यांचीच मुंडकी उडविण्यास भराभर सुरुवात केली. त्यामुळे आरडाओरडा, आर्त विनवण्या यांनी शामियाना दणाणून गेला. अनेकांचे हात कापले गेले. महाराज एकदम खवळलेल्या लोकांकडे धावले. त्यांनी या कैद्यांची कत्तल थांबविली. इनायत खानाने हा दगाबाजीचा प्रकार केल्यामुळे महाराजांचे लोक सरसहा पिसाळून गेले. शेकडो आणि हजारो मशाली पेटल्या गेल्या आणि सुरतेच्या रस्त्यातून हे मशालवाले मराठे आगी लावीत धावत सुटले. गांधील माशांचे जणू थवेच. घरांच्या खिडक्या दारातून घुसून ते घरे पेटवीत सुटले. कालच्यापेक्षाही लूट आणि आग फुगत चालली. तेलाच्या व्यापाऱ्यांची दुकाने फोडण्यात आली. बुधले तेल रस्त्यावरून घरांच्या आगीत फेकून आगी भडकवण्यात आल्या. शहरात आगीचा डोंब उसळला. लोक एकमेकांना हातामारीत घरे फोडीत होते, लुटीत होते व लगेच आगी लावित होते. हाजी जहीद बेगचा वाडा साफ लुटून पेटवून देण्यात आला. शहरातील मोठमोठी घरे पेटू लागली. इंग्रजांच्या वखारीपाशीच जहीदचे घर होते. मराठे ढोल बडवीत होते, मशाली घेऊन धावत होते. शहरात आता आगीचे राज्य होते. जिथे आग नव्हती त्या घरात मराठ्यांचे राज्य होते. मराठे घराबाहेर पडताच घरात आग घुसत होती. सुरतेची स्थिती ट्राय शहरासारखी झाली होती. प्रचंड आग. हाजीबेगचे घर इतके भयंकर भडकले की आगीचे लोळ ढगाला भिडले. इंग्रजांची वखार शेजारीच होती. ते लोक मोठ्या धारिष्ठाने आपल्या वखारीचे रक्षण मराठ्यांपासून करीत होते. पण एवढ्यात वारा एकदम फोपावला व ज्वाळा फरारत इंग्रजांकडे येऊ लागल्या. यावेळी इंग्रज अधिकारी जेवण करीत होते.
ते उडतात न उडतात तोच या ज्वाळा आ करून वाऱ्याबरोबर वखारीकडे येत असल्याचे त्यांना दिसले. शहराच्या पूर्व व उत्तर भागात आगीने अत्यंत उग्र अवतार धारण केला होता. मोठमोठ्या इमारतीचे मजले आधार सुटून कडाडा आवाज करीत कोसळत होते. इंग्रज प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्झेंडन घाबरला व त्याने कागदपत्रांची दप्तरे तरी निदान वाचावीत म्हणून बाहेर काढली. पण त्याचे तकदीर सिकंदर वाऱ्यानेच तोंड फिरविले आणि वखार वाचली. बहरजी बोहराचा वाडा वलंदेजांच्या वखारीपाशी होता. तोही धडाधड पेटला. हीच स्थिती वलंदेजांवर आली होती, पण तेही अगदी असेच बचावले. शहरभर धूरच धूर पसरला होता. रस्त्यावर मराठे स्वार कैद्यांना फटके मारीत नेत होते, ओरडत होते, मशाली घेऊन दौडत होते. महाराजांच्या शामियान्यातील क्रोधाग्नी अजूनही शांत झालेला नव्हता. मराठे चिडले होते, महाराज क्रुद्ध होते. वकिलाच्या दगाबाजीचा तो परिणाम होता. अनेक कैदी ठार झाले होते, अनेकांचे हात तुटले होते. अँथनी स्मिथला पुढे केसण्यात आले. त्याचे हात तोडण्याचा हुकूम झाला. तेव्हा तो म्हणाला, माझे हात तोडण्यापेक्षा डोकेच का उडवीत नाही? माझे डोकेच उडवा. परंतु स्मिथचे डोकेही वाचले व हातही बचावले. महाराजांनी त्याला ठार न मारण्याचा हुकूम सोडला. गब्बर पैसेवाल्यांकडून पैसे काढण्याकरिता अगदी निरुपायाने महाराजांना हे कठोर उपाय योजावे लागत होते. मोगलांच्या मस्तवाल बगलबच्च्यांना व मगरूर सरदारांना दख्खनच्या क्रांतीची योग्य ती जरब बसविणे भागच होते. 1 लाख मोगली फौज स्वराज्यावर सतत 3 वर्ष अत्याचार व बलात्कार करून गरीब मराठी गावकरी शेतकऱ्यांना नागवीत छळीत होती. त्या 3 वर्षांच्या मानाने हा अगदीच मामूली 3च दिवस महाराज सूड घेत होते. 50 श्रीमंतांचे आणि मोगली कैद्यांचे हात तुटले आणि 30-35 लोक ठार झाले म्हणजे अगदीच किरकोळ गोष्ट. इंग्रज इतिहासकारांनी मानवतेच्या नावाने रडण्याचे काहीही कारण नाही, आणि रडायचेच असेल तर त्यांनी स्वतःचाच इतिहास काढून पाहावा. अश्रुसिंचनासाठी त्यांना हवी तेवढी स्थळे त्यात सापडतील. शामियान्यात कैद करून आणलेल्या नव्या जुन्या प्रत्येकाकडून दंड व संपत्तीचा शोध मिळविण्याचा तडाखा चालूच होता. अँथनी स्मिथकडेही महाराजांनी दंडाची मागणी केली. तेव्हा दुसऱ्या एका आर्मेनियन व्यापारी कैद्याने स्मिथबद्दल सांगितले की हा अगदीच सामान्य गरीब माणूस आहे. तेव्हा महाराजांनी स्मिथकडे फक्त 350 रुपयांची मागणी केली. ती स्मिथने मान्य करून तेवढी रक्कम मुकाट्याने भरली. अखेर त्याची सुटका झाली. या स्मिथचे कपडे अगदीच दरिद्री दर्जाचे होते. गबाळ वेशभूषेचा असा फायदा होतो. गुरुवारच्या रात्री आगीचे रूप फारच भयानक दिसत होते. दिवसात धुरामुळे सुरतेत रात्र झाल्यासारखे वाटत होते, तर आगीमुळे रात्री दिवस उगवल्यासारखे वाटत होते. वाऱ्याच्या तालावर अग्नितांडव नृत्य करीत होता. रात्रीच्या गहन अंधारात सुरतेच्या आगीचे प्रतिबिंब समुद्रात पडून लाटांवर नाचत होते. जणू समुद्रही पेटला होता. शुक्रवारीही आगीचे लोळ नव्याने उठू लागले. लुटीला तर खंड नव्हता. लुटीच्या पहिल्या दिवसापासून थैल्या भरण्याचे काम सुरू झाले होते. शुक्रवारीही ते चालूच राहिले. रात्री मात्र लुटीचे काम जवळजवळ संपत आले. तरीही उरली सुरली लूट जमा होत होती व असंख्य लहान मोठी घरे पेटत होती. लुटीच्या थैल्या व पडशा एकूण 3000 होत्या. यात सोने, चांदी, हिरे, मोती जडच वाहीर फक्त होते. शनिवारच्या पहाटे महाराज सर्व सरदारांस आवरासावरीचे हुकूम देत होते. तेवढ्यात
सुरतेच्या आसपासच्या प्रदेशात पहिल्याच दिवशी पिटाळलेले महाराजांचे हेर दौडत सुरतेत आले व महाराजांपुढे दाखल झाले. हेरांनी बातमी आणली की बादशहाचा सरदार महाबत खान मोठ्या फौजेनिशी सुरतेवर येत आहे. लगेच महाराजांनी आपल्या मंडळींना हुकूम दिला की आवरा, निघण्याची तयारी करा. रविवार दिनांक 10 जानेवारी 1664. बहुतेक काम संपलेच होते. मराठी लष्कराने येताना आणलेल्या रिकाम्या घोड्यांवर लुटीच्या पडशा लादण्यात आल्या. सकाळी सर्व लूट घेऊन फौज तयार झाली. महाराजांनी फक्त 500 स्वार रक्षणार्थ पिछाडीस ठेवले आणि ते सुरतेहून फौजेसह निघाले. उरलेल्या 500 स्वारांनी एकवार शहरात जाऊन सर्व रस्त्यावरून दौड मारली. कोळसा, राख, धूर, पडलेली घरे, भयप्रद भगदाडे आणि स्मशानवत शांतता सुरतेत शिल्लक होती. एखाद्या सुंदर युवतीच्या अर्धवट जळालेल्या प्रेतासारखी सुरतेची स्थिती दिसत होती. सुरतेतून निघून जाण्यापूर्वी त्या जळत असलेल्या नगरीकडे घोड्यावर बसून पाहत महाराज म्हणाले, कोणाशीही आमचे वैयक्तिक वैर नव्हते आणि नाही, आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणूनच लुटली. औरंगजेबाने आमच्या मुलखाची सतत 3 वर्ष बर्बादी केली, कत्तली केल्या. त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली. बरेच दिवसांची आमची मसलत आज पार पडली. महाराजांनी घोड्याला टाच मारली आणि मागोमाग मराठी लष्कर निघाले. सुरतेत महाराजांचे गेलेले 500 संरक्षक स्वारही मागोमाग दौडत निघाले. महाराजांनी सुरत लुटली. महाराज प्रथम अगदी लांब उभे राहून सबंध शहराकडून मिळून मोजकी रक्कम मागत होते. त्यासाठी मुलाखतीकरिता व ही रक्कम ठरविण्याकरिता त्यांनी शहरातील कुबेरांना बोलावणे पाठविले होते. तरीही ते कोणी आले नाहीत. अखेर त्यांनी झडप घातली. या लुटीतून कोणत्याही धर्माचा व जातीचा श्रीमंत सुटला नाही. स्वकीय किंवा परकीय असाही भेद करण्यात आला नाही. औरंगजेबाला नजराने आणि मोगली अंमलदारांना लाच द्यावयास या श्रीमंतांजवळ पैसा असे. महाराजांना द्यावयास मात्र कोणीही राजी नव्हता. अर्थात लुटीशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. रक्तमांस गोठून शरीरावर जशा निर्जीव किंवा बधीर गाठी याव्यात तशाच पैशाच्या गाठी सुरतेला आल्या होत्या. महाराजांनी एका फार मोठ्या कल्याण कार्यासाठी त्या गाठी कापून काढल्या. त्यात काही रोगी दगावले, निरुपाय होता. महाराज सुरतेची लोट घेऊन निघाले. त्र्यंबकेश्वराहून सुरतेस जितक्या वेगाने ते आले तेवढ्या वेगाने महाराजांस माघारी जाता येईना. कारण प्रत्येक स्वारापाशी लुटीचे ओझे होते. तरीही जास्तीत जास्त वेगाने महाराज राजगडाच्या रोखाने येत होते. पहिल्याच दिवशी त्यांचा मुक्काम सुरतेपासून 6 कोसांवर पडला. त्यांना व फौजेला गेले 4 दिवस अजिबात विश्रांती मिळालेली नव्हती. अहोरात्र लुटीची धावपळ करून सर्वजण फार थकलेले होते. मराठे सुरतेतून निघून गेले. प्रचंड वादळ आले होते, ते गेले. पण अग्नी मात्र अद्याप सर्व ज्वालाग्राही गोष्टीची लूट करीतच होता. अजूनही त्याचे पोट भरले नव्हते. आपल्या ज्वालांच्या जिभांनी तो चाटून पुसून सर्व फस्त करीत होता. सुरतेच्या रस्त्यांवरून हिंडणे अशक्य होते. दोन्ही बाजूंनी घरांना आगी लावलेल्या होत्या. त्यांची झळ होरपुळून काढत होती. सुरतेच्या बाजूला पाखरू फिरकेना इतकी आग एकूण 3000 घरे जळत होती. इतके भयंकर तांडव गेले 3 दिवस चालले होते. तरीही सुभेदार इनायत खानाचे किल्ल्याबाहेर पडण्याचे धारिष्ट झाले नाही. इतकेच काय, पण महाराज निघून गेल्यानंतरही त्याला किल्ल्याबाहेर येववेना. वलंदेज व इंग्रज वखारवाल्यांनी मात्र धारिष्टाने आपल्या वखारीचा बंदोबस्त करून रक्षण केले.
इनायत खानानेही आपल्या 1000 घोडदळाचे रक्षण केले. तारीख 17 जानेवारी 1664 या दिवशी म्हणजे महाराज निघून गेल्यानंतर 8व्या दिवशी महाबत खानाच्या हुकुमतीखाली मोगल फौज सुरतेत येऊन दाखल झाली. महाबत खान सुरतेत शिरला तेव्हा त्याला सुरतेचे स्वरूप इतके भयानक दिसले की ही सुरत आहे हे ओळखणे अशक्य होते. सुरत गेली होती, बदसूरत राहिली होती. बहुतेक मोठमोठे वैभव संपन्न वाडे राखेत लुप्त झाले होते. उभी राहिलेली भिंताडे धुराने काळी ठिक्कर पडली होती. घोटीव दगडांची ज्योती व चौथरे उष्णतेने तडकले होते. शहरात घरेच जाग्यावर नव्हती तर माणसे कुठून येणार. मराठे निघून गेल्यावर क्वचित कुणी लोक शहरात आपले घर शोधित हिंडत होते. आगीने सर्व खाऊन टाकून ढेकर दिला होता. आता मधूनमधून कुठे कुठे धूर निघत होता. क्वचित कुठे लहान सहान ज्वाळा दिसत होत्या. अखंड मेजवानीनंतर अग्न्याता तांबडालाल विडा चगडीत हुक्क्याचे झुरके मारित होता. महाबत खानाची फौज सुरतेकडे दौडताना पाहून सुरतेतून पळून गेलेले लोक सुरतेकडे धावत आले. लोकांच्या झुंडी शहरात येऊ लागल्या. ती आपल्या घरादारांची राख पाहून लोकांना भयंकर चिड आली. इनायत खानाची या नादान अंमलदाराने स्वतःचा जीव फक्त बेकडासारखा लपून छपून वाचविला आणि बाकीची प्रजा असहाय्य स्थितीत वाऱ्यावर सोडली. हरामखोर शिवाजी मागत होता ती खंडणी देऊन टाकून काही हानी या नादानाने वाचविली नाही. शांतपणे खंडणी घेऊन शिवाजी माघारी जात होता. ते मूर्खाने केले नाही आणि कणखरपणे सुरतेच्या रक्षणाचा प्रयत्नही केला नाही. उलट याने एक दिवस शिवाजीवर मारेकरी पाठवून आग भडकविली. प्रतिकार न करता स्वकीयांच्या कत्तली पाहणारे व जाळपोळी पाहत बसणारे अंमलदार तोफेच्या तोंडी देण्याच्या लायकीचेच असतात. अशासारखे विचार लोकांच्या तोंडून बाहेर पडू लागले. महाबत खानाचे स्वार शहराच्या रस्त्यावरून आले. इंग्रजांचा गोरंदोर सर जॉर्ज ऑक्झेडनने लगेच वखारीचे दरवाजे उघडले. इंग्रजी निशाण वखारीवर फडकत होते. जॉर्ज आपल्या सहकाऱ्यांसह महाबत खानाकडे भेटावयास निघाला. शहरात महाबत खानाची फौज आल्याची खात्री झाल्यावर सुभेदार इनायत खान सुरतेच्या किल्ल्यातून बाहेर पडला. त्याच्याबरोबर त्याचे दुय्यम अधिकारी व त्याचा मुलगा होता. इनायत खानाला आता तोंड दाखवायला जागा नव्हती. तो आपल्या शहरातल्या कोतवालीकडे जाऊ लागला. लोकांनी त्याला पाहिले. लोक चिडलेले होते. लोक त्याला शिव्या देऊ लागले, थुंकू लागले. तो निर्लज्जपणे पुढे चाललाच होता. त्याचा मुलगा मात्र हा प्रकार पाहून बैचेन झाला. त्याला हा आपल्या बापाचा होत असलेला पाणउतारा फारच झोंबला. इनायत खान आणखी पुढे गेला. तो लोकांचा द्वेष जास्तच भडकला. लोकांनी त्याच्यावर शेणाचे गोळे फेकावयास सुरुवात केली. आता मात्र खानाचा पोरगा चवताळला. त्या पोराने आपले धनुष्य काढले व बाण सोडून एकदम त्या लोकांवर जोराने सोडले. लोकातून एक आर्त किंकाळी उठली व एक बनिया माणूस उरात घुसलेला बाण धरून जमिनीवर कोसळला. तो अगदी निरपराध प्राणी होता. हा चिरंजीवींचा पराक्रम लोकात धावपळ उडाली. महाबत खानाकडे इनायत खान व इंग्रज टोपीवाला जॉर्ज ऑक्झेडन आले. इनायत खानाला महाबत खान काहीच बोलला नाही, परंतु त्याने जॉर्जची मात्र मनपूर्वक पाठ थोपटली. त्याचे फार कौतुक केले. त्याने लगेच एक उत्कृष्ट घोडा, उत्तम किंमतवान पोशाख व एक अत्यंत मौल्यवान तलवार जॉर्जला देण्यासाठी आणविली. व्यक्तिगत गौरवाचा तो झगमगाट पाहून जॉर्जलाही फार आनंद झाला.
त्याची इंग्रजी छाती अभिमानाने फुगली. ती गौरवाची देणगी पुढे येताच जॉर्जचे इंग्रजी रक्त मेंदूकडे झपाट्याने वाहू लागले. टोपीवाला लगेच म्हणाला की मला स्वतःला हे बक्षीस नको, आम्ही व्यापारी लोक आहोत. आमच्या देशाच्या या व्यापारी कंपनीला व्यापारी सवलती मिळाव्यात एवढीच माझी इच्छा आहे. आम्हाला जकातीची माफी मिळावी अशी विनंती आहे. केवढी नवलाची गोष्ट. लाच खाऊन फितुरी करणारे नादान घरबुडवे खूपच भेटतात, पण प्रेमाने दिलेले बक्षीसही स्वतःकरिता न घेता देशाच्या व्यापारी कंपनीसाठी काहीतरी मागणारा हा टोपीवाला इंग्रज म्हणजे अगदीच अव्यवहारी वेडा. जॉर्जने जकातीची माफी मागितली, परंतु माफी देण्याचा अधिकार बादशहालाच होता. नंतर जॉर्जने एक अर्ज लिहून दिला व मोगल अधिकाऱ्यांनी तो अर्ज बादशहा औरंगजेबाकडे पाठविला. अर्जावर त्यांनी शिफारशीही लिहिल्या. सुरतेच्या लुटीने मोगल अंमलदार इतके हादरून गेले की इतक्या भयंकर प्रसंगी त्यांनी इंग्रजांचे कौतुक केले नसते तरच आश्चर्य होते. जॉर्ज खुश झाला. त्याने आभार मानले. सुरतेच्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली. जानेवारीच्या सुरुवातीस नुकताच तो काश्मीरहून लाहोरास आला होता. सुरतेची राख रांगोळी झाली. सुरत साप लुटली गेली व शहर आगीच्या मध्यस्थानी पडले. हे त्याला समजले. हे ऐकून औरंगजेबाच्या अंगाची आग आग झाली. काय करू आणि काय नाही हे त्याला समजेना. औरंगजेबाच्या मस्तकातही आग भडकली आणि तीही भडकविली शिवाजीनेच. त्यातल्या त्यात एक विशेष गंमत म्हणजे औरंगजेब काश्मीरहून दिनांक 5 जानेवारी 1664च्या सुमारास लाहोरला आला. तो असा विचार करीतच आला की या शिवाजीचा एकदाचा कायमचा नायनाट करून टाकायचा. औरंगजेब चिडला होता लाल महालावर महाराजांनी घातलेल्या छाप्याबद्दल, पण विचार करेपर्यंत ती गोष्ट शिळीही झाली. अगदी ताजी बातमी त्याच्यापुढे दाखल झाली. सुरतेच्या नाशाची. सुरतसारख्या इतक्या दूर व संरक्षित शहरावर शिवाजी आलाच कसा हे त्याला समजेना. काहीही असो, सुरतेच्या स्वारीमुळे औरंगजेब भयंकर खवळला व तो महाराजांच्या समूळ नाशाचा विचार करू लागला. पण त्या संतप्त स्थितीतही जेव्हा जॉर्ज ऑक्झर्डनच्या धैर्याची हकीकत त्याला समजली तेव्हा तो जॉर्जवर फार खुश झाला. त्याने जॉर्जच्या इच्छेला मान देऊन 1 वर्षभर जकात माफ केली. खरोखरच इंग्रजांच्या धैर्याचे कौतुक कोणीही करीलच. इतक्या कठीण प्रसंगी चिमूटभर इंग्रज ताठ मानेने वखारीच्या रक्षणार्थ उभे राहिले होते. महाराजांनी अनेकदा त्यांना भयंकर दमदाटीचे निरोप पाठवून पाहिले, पण इंग्रज यात किंचितही घाबरले नाहीत. उलट जॉर्जने शेवटी महाराजांकडे निरोप असा पाठविला की यापुढे जर पुन्हा तुमच्याकडून निरोप घेऊन कुणीही जासूद आला तर त्याला आम्ही ठार करू. एक दिलाने ते इंग्रज लोक इंग्लिश देश, इंग्लिश समाज आणि इंग्लिश कंपनी यांची प्रतिष्ठा सांभाळण्याकरिता प्राण धोक्यात घालून उभे राहिले होते. हजारो कोसांवरून इतक्या प्रचंड देशात येऊन ऐन मृत्यूच्या दाढेतही ही माणसे स्वाभिमानाने वागतात हे पाहून खरोखर अत्यंत आश्चर्य व कौतुक वाटत राहते. या संकटातही त्यांची शिस्त, आज्ञाकिंतता, कर्तव्य तत्परता, ऐक्य, स्वाभिमान वगैरे गुण ढिले पडले नाहीत. याच पिळदार वर्तनातून राष्ट्रे मोठी होतात. याच स्वाभिमानी व धैर्यशाली वर्तनातून दिव्य आणि भव्य भविष्यकाल घडतो. या प्रसंगानंतर अवघ्या 90 वर्षातच हेच इंग्रज याच सुरत शहराचे सत्ताधीश बनले. यात काळाचा महिमा वगैरे काहीच नव्हता.
यात केवळ इंग्लिश लोकांच्या अमोल सद्गुणांचा महिमा होता. महाराज झपाट्याने घाट चढून देशावर आले. संपूर्ण लूट सुरक्षितपणे घाट चढली. महाराज राजगडाकडे चालले होते. प्रत्येक स्वाराला ते गोड ओझे हलके वाटत होते. महाराज आता आईसाहेबांस भेटावयास आतुरले होते. संक्रांतींचा सण उलटून गेला होता. सूर्य आपल्या रथाचे 7ही घोडे उधळीत भरवेगाने आकाशात नवे संक्रमण करीत होते. आम्ही शुभा